आजचा आपला विषय आहे नवे मानवतावाद च्या अप्रोच एज्युकेशनमध्ये काय. सर्वांना माहीत आहे की बाबाने 1982 मध्ये हा नवीन मानवतावाद दिला. आतापर्यंत जेवढी थ्योरी आली ते थ्योरी फक्त मानवतावादबद्दल बोलले, पण नवी मानवतावादमध्ये बाबांनी की फक्त माणसाचेच कल्याण नको, झाड, जनावर, पेड़, पौधे, इवन एनिमेट आणि इनएनिमेट ऑब्जेक्टचे पण ते वेलफेअर झालं पाहिजे. ह्युमॅनिटीबद्दल जो बोलले आतापर्यंत, जो बरेच फिलॉसॉफर आले ज्यांनी बोलले, ते टॉक अबाउट ओनली ह्युमॅनिझम. ह्युमॅनिझम मीन्स वेलफेअर ऑफ ह्युमन बीइंग. पण नवी मानवतावादमध्ये फक्त माणसाचेच नाही, होल जगाचे ॲनिमेट इनॅनिमेट ऑब्जेक्ट सर्वांचे मिळून जे त्यांच्या वेलफेअर आहे ते एक शॉर्टमध्ये आहे नवी मानवतावाद. आता यांच्या एज्युकेशनमध्ये काय अप्रोच आहे याबद्दल आपण थोडंसं आता डिस्कस करणार आहे. की आजच्या काळात एज्युकेशन जे बिगेस्ट लुजर, कारण की ही भौतिकतावाद आणि उपभोक्तावाद, मॅटेरियलिझम अँड कंझ्युमरिझम, ही मॅटेरियलिझम अँड कंझ्युमरिझममुळे द बिगेस्ट लुजर इज एज्युकेशन. कारण की जो लाईफमध्ये एक सक्सेसची डेफिनेशन आहे ही मॅटेरियलिझम अँड कंझ्युमरमुळे अंतर्गत डिस्टॉर्ट झालेली आहे. आजच्या काळात सक्सेस म्हणजे काय की हाऊ मच यू कॅन ग्रॅब फ्रॉम द सोसायटी. समाजामधून तुम्ही किती ग्रॅब करू शकता, मे बी नेम, फेम, पॉवर, पोस्ट, मनी, व्हॉटएव्हर. म्हणजे समाजामध्ये तुम्ही तेवढं ग्रॅब केलं तर दोज यू कॅन ग्रॅब मच मोर, दे आर बी ट्रीटेड एज ए मोर सक्सेसफुल. पण हा कुठेही नाही आहे की समाजात त्यांनी किती दिलं. तो सक्सेसची डेफिनेशन कम्प्लिटली चेंज झालेली आहे बिकॉज ऑफ मॅटेरियलिझम अँड कंझ्युमरिझम. आणि यामध्ये सर्वात मोठं नुकसान कोणाला झालं, एज्युकेशन झालं. कारण की पीपल और इवन पेरेंट्स सेंड देअर चाइल्ड्स ऑफ गुड स्कूल्स, allied colleges to make them IAS, IPS officer, good celebrities. But they never think whether the person is becoming a good human being or not. So Baba wants that person to be a good human being. He may not be a celebrity, he may not be having more money, but म्हणून बाबा सांगत होते की ही आनंदवान माणसे घडवायसाठी आहे. मॅन मेकिंग मिशन म्हणजे चांगले माणसे घडवायचे आहे. तो हा आजच्या जो एज्युकेशन आहे त्यामध्ये माणसे घडत नाही. कारण एक तो सक्सेसची डेफिनेशन बदललेली आहे आणि दुसरं आपली शिक्षण पद्धती चुकीची आहे. आणि त्यामुळे काय होतं की लिटरसी रेट वाढते. लिटरसी रेट इज इन्क्रीजिंग एव्हरी इयर, पण क्राईम अँड स्कॅन्डल्स आर इन्क्रीजिंग मोर अँड मोर. कारण कुठेतरी आपला शिक्षण पद्धती चुकीची आहे. तुम्ही न्यूजपेपर उघडा किंवा टी व्हीमध्ये न्यूज बघता, मॅक्सिमम न्यूज फुल ऑफ क्राईम. म्हणजे कुठेतरी काही चूक काय झालेली आहे. तो क्राईम इज द बिगेस्ट प्रॉब्लेम अँड सो कॉल्ड लिटरेटेड पीपल आर और एज्युकेटेड पीपल आर कॉमिटिंग मोर क्राईम, मे बी व्हाईट कॉलर क्राईम. म्हणजे हा इंडियामध्येच नाही, सर्व जगातले प्रॉब्लेम्स आहे एज्युकेशन. आणि आपल्या एज्युकेशनमध्ये काय झालं की ज्यावेळी लॉर्ड मेकालेने ही एज्युकेशन सिस्टम, ऑब्जेक्टिव्ह एज्युकेशन सिस्टम आणलं होतं, त्यावेळी एक पर्पज होता त्यांच्या एज्युकेशन की एक अशी रेस तयार करायची, दे विल हेल्प द इंग्लिश पीपल टू रूल. म्हणजे त्यांच्या देशाला शिक्षित करायचा उद्देश नव्हता. दे want to create a race who can help English people to rule this country. And म्हणून त्यांनी एंटायर आपल्या भारतात फिरून ते ब्रिटिश पार्लमेंटमध्ये 2 फेब्रुवारी 1835 ते त्यांचे लेक्चर येते, त्यांचे
स्टेटमेंट आहे ब्रिटिश पार्लमेंटमध्ये की अनलेस अँड अंटिल वी ब्रेक द बॅकबोन ऑफ इंडियन व्हॅल्यू बेस्ड एज्युकेशन सिस्टम वी कॅनॉट रूल लॉंगर पिरियड ऑफ टाइम इन इंडिया. म्हणजे ज्यापर्यंत आपण जो हा नैतिकतावादी शिक्षण आहे इंडियामध्ये यांनी बॅकबोन आपण तोडत नाही त्यापर्यंत त्याचं जास्त गोल करू शकणार नाही. अँड लॉर्ड मॅकॉले त्यावेळी हा एंटायर भारतात फिरल्यानंतर त्यांनी एक त्याच्या वडिलांना पत्र लिहिलं, एक 36 पॉईंट फॉर्म्युलाचं एक पत्र लिहिलं की इंडियन एज्युकेशन सिस्टमला कसं मोडायचं. तो त्यांनी जेव्हा आपलं गुरुकुल सिस्टम जो होता अगोदर त्यामध्ये स्पिरिच्युअलिटी पण होती, एव्हरीथिंग वॉज देअर. त्यांनी पर्पजफुली रिमूव्ह केली आणि 1858मध्ये त्यांनी एक अशी ऑर्डिनन्स काढलं अँड गुरुकुलला इलिगल डिक्लेअर केलं. म्हणून ते ऑल ग्रॅज्युअली हॅज टू क्लोज डाऊन अवर गुरुकुल सिस्टम. म्हणजे आज आपला सब्जेक्टिव्ह बेस्ड जो एज्युकेशन सिस्टम होता त्याने पर्पजफुली लॉ काढून बंद केला, कारण त्याला हा एज्युकेशन सिस्टम आणायचं होतं. आणि एज्युकेशन सिस्टममध्ये आणल्यानंतर प्रॉब्लेम कधी झाला की आपला देश आजाद झाल्यानंतर neither the educationists and nor the politicians have understood the privilege crisis in education system. ही एज्युकेशन सिस्टममध्ये ही प्रॉब्लेम आहे, ही याला बदलायची गरज आहे हे वाटलीच नाही. वाटली तरी काही केले नाही. आता आपण इंग्लिश पीपल अंग्रेजाला दोष नाही देऊ शकत ना. आपला देश आजाद होऊन एवढं बरंच झालेलं आहे. तो ना आपल्यालाच आपली चूक झाली आहे. म्हणजे आपले पॉलिटिशियन आपले एज्युकेशनिस्ट त्यांनी हे शिक्षण पद्धतीमध्ये बदलाव नाही केलं. तर 1951मध्ये आपल्या इथे लिटरसी रेट होती 21.6 ऑर समथिंग. अँड 2011मध्ये आपला लिटरसी रेट होती 74 पॉईंट समथिंग. तो लिटरसी रेट वाढली, पण इफ यू सी द क्राईम स्पीड त्यांचे भरपूर आणखी क्राईम वाढले. आय हॅव डाटा विथ नेक्स्ट टाईम आपल्याला सपोज प्रोजेक्टर असेल तर वी कॅन टेक ए गुड क्लास ऑन ऑल डेटा जाऊ. तो तुम्ही जो मला लिटरसी रेट वाढत म्हणजे आपल्याकडे कुठेतरी एज्युकेशन सिस्टममध्ये अशी चूक आहे तिथून आपला शिक्षण पद्धतीची गाडी खाली गेलेली आहे. हा एक बेसिक चेंजेस जो एज्युकेशनमध्ये आहे. आपल्याकडे नेहमी शिकवत होते अगोदर जो विष्णू पुराणमध्ये लिहिलेलं आहे भगवान शिवची उक्ती की एज्युकेशन दॅट इज लिबरेट, विद्या सा विद्या या विमुक्त. विमुक्ती म्हणजे काय? बाउंडेजेसमधून विमुक्त. सा विद्या या विमुक्त आहे, तो आपला बाउंडेजमधून विमुक्त. विमुक्ती झाली पाहिजे, मुक्ती झाली पाहिजे. आता बॉन्डेज काय आहे? तो सर्वात मोठा सेंटिमेंट है, रिच्युअल है, डॉग्मा है, रिलीजन है. ही सर्व बाउंडेज आहे आपल्याला ना. ते बाबांच्या लाईनमध्ये की सेंटिमेंट कसं बाउंडेज आहे. बाबा म्हणतात रनिंग ब्लाइंडली विदाउट डिस्क्रिमिनेशन between proper and improper is called sentiment. Means irrationally expressed idea. तो मराठीमध्ये आपण सांगता त्याला योग्य आणि अयोग्य अथवा त्यांचा भेदभाव न करता आंदोलनपणे त्यांच्यावर धावणं म्हणजे अतार्किक विचार, त्याला सेंटिमेंट म्हणतात. तो बाबाने युनिव्हर्सिटीमध्ये बरेच सेंटिमेंट एक्सप्लेन केलेले आहे. पहिला जिओ सेंटिमेंट म्हणजे माझा हा जॉग्राफिकल एरिया आहे, या एरियाचेच विकास झाला आहे, जिओ सेंटिमेंट. देन जिओ इकॉनॉमिक सेंटिमेंट म्हणजे माझ्या एरियाचेच आर्थिक विकास झाला पाहिजे. देन जिओ रिलिजियस सेंटिमेंट, जिओ आर्ट सेंटिमेंट, जिओ लिटरेचर सेंटिमेंट. तो जिओ सेंटिमेंट म्हणजे माझा एरियाचेच इन डिफरंट साईट्समध्ये प्रोजेक्टमध्ये माझा विकास झाला पाहिजे, जिओ सेंटिमेंट. Then comes social sentiment. बाबाने सांगितलं की सोशल सेंटिमेंट रिटन लार्जर दॅन जिओ सेंटिमेंट. कारण की माझ्या एरियाचा माणूस आहे, माझ्या समाजाचा माणूस आहे, तो इथे पुन्हा या सॅलिस्मा
समाजमध्ये नाही, ते युरोपमध्ये राहतो, पण त्यांचा पण विकास झाला पाहिजे, कारण की माझ्या समाजाचा आहे. तर सोशिओ सेंटिमेंट इज एरिया वाईज नाही आहे, ते माझ्या समाजाचे माणूस आहे, माझी जातीचा आहे, माझ्या समाजाचा आहे, त्यांचा विकास झाला पाहिजे, तो त्यांचा स्कोप लार्ज झाला. सोशिओ सेंटिमेंट देन लाईक जिओ सेंटिमेंट. सोशिओ सेंटिमेंटमध्ये पण सोशिओ रिलिजियस सेंटिमेंट म्हणजे माझ्या समाजाचा आहे मतलब यांच्यामुळे रिलिजियस डेव्हलपमेंट झालं पाहिजे. या सोशिओ इकॉनॉमिक सेंटिमेंट माझ्या समाजाच्या म्हणून यांच्याच भला भरायला पाहिजे. तो ही जो जिओ सेंटिमेंट जॉग्राफिकल एरिया, सोशिओ सेंटिमेंटला जॉग्राफिकल एरिया नाही, इथे इरेस्पेक्टिव्ह द एरिया माझ्या समाजाचा आहे, ते वर्ल्डमध्ये कुठेही राहतो आहे, ते त्यांचा विकास झाला पाहिजे, त्याला सोशिओ सेंटिमेंट. सोशिओ सेंटिमेंट, सोशिओ इकॉनॉमिक सेंटिमेंट, सोशिओ रिलिजियस सेंटिमेंट, सोशिओ आर्ट लिटरेचर सेंटिमेंट, म्हणजे त्याला माझ्या समाजाचं आहे त्यांच्याच लिटरेचर या इंटेलेक्चुअल डेव्हलपमेंट झालं पाहिजे. जिओ आर्ट लिटरेचर सेंटिमेंट. लास्टमध्ये बाबा म्हणतात की लास्ट सेंटिमेंट आहे ह्युमन सेंटिमेंट. ह्युमन सेंटिमेंट म्हणजे माणसं आहे त्यांचाच विकास झाला पाहिजे. तो त्यामध्ये बाबाने म्हणलं एकदा की ह्युमन सेंटिमेंटमध्ये लोक मोठे मोठे लेक्चर्स देतात, भाषण देतात, आणि भाषण दिल्यानंतर जेवायला बसले की ऑर्डर करता मला एक फिश करी पाहिजे. ही उदाहरण बाबा दिलं एक्झाम्पल. म्हणजे असं विचार करत नाही की फिश नाही की स्वतःला ते स्वतःचं जीव दिलं नाही तुम्हाला खायला, म्हणजे त्याला पेन झालं नाही की त्याला कट करायला किंवा त्याला किल करायला. तो ते ह्युमन सेंटिमेंटमध्ये ते ऑलवेज थिंक अबाउट ह्युमन बिंग. बाकीला काय होऊ द्या, झाडे कापा, बाकी जीव जनावरला कापा, त्यांचे ते मी किल करा, इरेस्पेक्टिव्ह होऊ द्या. पण असं मोठे मोठे भाषण देतात फक्त ह्युमन सेंटिमेंट. तो बाबाला सांगा दिस इज ऑल्सो ए सेंटिमेंट. तो या सेंटिमेंटला पण बाबाने डिस्कार्ड केला आहे, म्हणून तिला निओ ह्युमनिस्टिक म्हणजे जीव अजीव सर्वांसाठी. दादाने सांगितलं होतं अगोदरची क्लासमध्ये, कण कण के लिए भी अच्छी भावना सकता. तो ये ह्युमन सेंटिमेंट. नाव ही जे सेंटिमेंट नंतर आहे रिच्युअल्स. बाबा म्हणतात की कलेक्शन ऑफ सेंटिमेंट इज रिच्युअल्स. पण रिच्युअलची जो डेफिनेशन बाबाने दिलेली आहे की when any idea is irrationally expressed, then idea is the opinion, and collection of such irrationally expressed idea is opinion leads to ritualism. That is collection of many sentiments. म्हणजे जेव्हा कोणतीही कल्पना तर्कहीनपणे व्यक्त केली जाते तेव्हा ती कल्पना एक मत आहे, आणि असा तर्कहीनपणे व्यक्त केलेल्या कल्पनाचा जो संग्रह आहे ते माणसाला कर्मकांडाकडे घेऊन जातं. So that is rituals. So in short we can say collection of sentiment is rituals. Now then comes dogma. सर्वांना माहिती आहे बाबाने भरपूर डॉग्मावर बोललेले आहे, पण जो बाबाने शॉर्ट म्हणजे डॉग्माची वेगवेगळ्या ठिकाणी डेफिनेशन दिलेली आहे. पण न्यूमेरिझम म्हणजे बाबाने सांगितलं की कलेक्शन ऑफ सो मेनी रिच्युअल्स इज डॉग्मा. And dogma is preconceived idea which forbid human beings to step outside the limit of the idea or object. म्हणजे तुम्हाला या एक बाउंड्री लाईन काढतात, या बाहेर जाऊ शकत नाही, या जो विचार करायचा या बाउंड्रीमध्येच विचार करायचा. अनलेस यू किल वन ॲनिमल तुमची ईद म्हणणार नाही. म्हणजे अल्टिमेटली दॅट ओनली आयडिया. आयडियामध्ये त्या बाहेर जाऊन विचार करू शकत नाही तुम्ही. यांचे बाहेर विचार केले म्हणजे यू आर नॉट बियॉन्ड युअर रिलीजन. आयडिया जो कुठली आयडियाला ती ब्लॉक करतात, म्हणजे ह्युमन माइंडच्या डेव्हलपमेंटला थांबवतात. तो बाबा पुढे म्हणतात वेअर देर इज नो लॉजिक, नायदर सपोर्ट ऑफ इंटेग्रिटी, नॉट डिबेट और फ्री डिस्कशन, बट ओनली सर्व इम्पोजिशन, thereby forbidding people to accept something. म्हणजे अनेक कर्मकाळाचं संकलन झाला अंधश्रद्धा.
महाराष्ट्रामध्ये पण अंधश्रद्धावर भरपूर काम झालेलं आहे. तुम्हाला माहीत असेल, इथे एक कोल्हापूरला मर्डर झाला होता काही वर्ष अगोदर, नरेंद्र दाभोलकरचा. ते अंधश्रद्धावर काम करत होते. त्यानंतर अंधश्रद्धा निर्मूलन समिती. देन महाराष्ट्र इज द ओनली स्टेट ज्याने अंधश्रद्धावर एक लॉ आणलेलं आहे, ॲक्ट आणलेलं आहे. महाराष्ट्र ओनली स्टेट इन द इंडिया ज्याने अंधश्रद्धावर लॉ केलेलं आहे. अंधश्रद्धा कम्प्लिटली फॉर्मेट केलेली आहे महाराष्ट्रात. तो हा जो मला कल्पना आहे, ही कल्पना तुम्हाला माणसाला त्या एक बांधून घेते. म्हणजे त्या बाहेर तुम्ही विचारच करू शकत नाही. दॅट इज डॉग्मा. आणि इथे कोई इरेशनल आयडिया नाही आहे. तुम्ही काही डिस्कशन नाही करू शकत या डिस्क्रिमिनेट नाही करू शकत. तुम्हाला विचारायची स्वतंत्रच नाही. यू हॅव टू ॲक्सेप्ट इट. आणि डॉग्मा सर्वांना माहीत आहे आणि मार्कमध्ये सर्वांना त्यामध्ये जास्त एक्झाम्पल द्यायची गरज नाही आहे. आता वेनेवर ते सोलर और लुनर इक्लिप्स झाला तर लोक बोले दान द्यायला पाहिजे, नदीमध्ये आंघोळ करायला पाहिजे. तर लॉजिक नाही आहे त्यामध्ये, काही लॉजिक नाही. तो आणि तुम्ही बरेच ठिकाणी तुम्ही ज्यावेळी घाट असतो, घाटात असतो त्याच्या बाजूला कुठेतरी देवण धरून असतो. कारण की 1-2 ॲक्सिडेंट झाले असेल ड्यू टू रॅश ड्रायव्हिंग, तर तिथे एक देऊळ पाहून देतं की इथे नमस्कार करून जायचं नाही तर ॲक्सिडेंट होईल. म्हणजे बरेच ठिकाणी घ्यायचे. महाराष्ट्रामध्ये पण मी बघितलं आहे बरेच ठिकाणी. आणि महाराष्ट्रामध्ये नाही, बऱ्याच ठिकाणी तसं आहे. तर ही जो डॉग्मा आहे म्हणजे देर इज नो लॉजिक, नो रिझनिंग अँड इंटेलेक्च्युअलिटीचा सपोर्ट नाही. दॅट इज डॉग्मा. आता पुढे बघा म्हटलं की हे जो कलेक्शन ऑफ सेंटिमेंट इन रिच्युअल, कलेक्शन ऑफ रिच्युअल इज डॉग्मा अँड कलेक्शन ऑफ डॉग्मा इज रिलिजन. So all religions are what? They are collection of dogma. कारण ते जो रिच्युअल्स केलेले आहे त्या बाहेर तुम्ही विचार करायचे नाही. तो हा जो इन शॉर्टमध्ये न्यूमरिझम व्हेरी सिम्पल की तुम्हाला हा रिलिजनची फिलिंगमधून बाहेर काढणं ह्याच न्यूमरिझम आहे. कारण वन्स यू कम आउट फ्रॉम रिलिजन मीन्स यू आर कम आउट फ्रॉम सेंटिमेंट, यू विल कम आउट फ्रॉम रिच्युअल्स, यू विल कम आउट फ्रॉम डॉग्मा. So collection of sentiment is rituals, collection of rituals is dogma, and collection of dogma is religion, and come out from this feeling of religion is nihilism. Come out from the religion is nihilism. म्हणून बाबा बोले religion is धर्म नहीं है, धर्म मत है. Only आनंद मार्ग is धर्म. So this is nihilism. म्हणजे लिबरेशन ऑफ इंटेलेक्ट बाबांची पुस्तकमध्ये लिहिलेले आहे ना, लिबरेशन ऑफ इंटेलेक्ट निहिलिझम. म्हणजे लिबरेशन ऑफ इंटेलेक्ट काय आहे? कम आउट फ्रॉम रिलिजन. युअर माइंड इज लिबरेट. म्हणून सा विद्या विमुक्त आहे. म्हणजे एज्युकेशन दॅट लिबरेट फ्रॉम सेंटिमेंट, रिच्युअल्स, dogma and religion. That is, in short, is nihilism. कारण एज्युकेशनचा पर्पज काय आहे? सोल. व्हॉट इज द सोल पर्पज ऑफ एज्युकेशन? तो फ्री फ्रॉम ऑल सेंटिमेंट, रिच्युअल्स, डॉग्मा अँड रिलिजन. बिकॉज ते क्रिएट बाउंड्री नाही, ते बाउंड्री क्रिएट करतात. म्हणून याला बाबा निहिलिझममधून बाहेर काढलेले आहे. आता आपण एक्झाम्पल थोडी वेळ अगोदर दिलं की लिटरेसी रेट वाढते अँड त्याबरोबर क्राईम रेट इज ऑल्सो इन्क्रीजिंग. आता लिटरेसी काय आहे? जस्ट आय एम आस्किंग व्हेरी सिम्पल क्वेश्चन की हू आर लिटरेट? साक्षर कोण नाही? साक्षर आपण कोणाला म्हणणार? ज्याला वाचता लिहिता येतं ते लिटरेट. अँड हू आर एज्युकेटेड? या गोष्टी त्याला माहीत आहे, त्याला वापर कुठे करायचा. सो बाबा म्हणतात ते एज्युकेटेड कोण आहे? जो रीड ए लॉट, जो खूप वाचताय, देन अंडरस्टँड ए लॉट, देन रिमेंबर ए लॉट. ते
ते जो वाचले समजले आणि त्याला आठवण ठेवले त्यांनी, आणि आठवण ठेवल्यानंतर त्यांच्या जीवनात त्यांनी उपयोग केला. ज्यांनी उपयोग केला, सो बाबा म्हणतात की ऑनली वन हू possesses all these qualities can be called as learned and only that person is educated. ज्यांना आपण मराठीमध्ये म्हणा, ज्यांना खूप वाचताय, त्याला खूप त्यांचे समजून घेत आहे अँड त्यांची आठवण ठेवत आहे आणि त्यांना प्रॅक्टिसमध्ये आणताय, त्यांनाच आपण सांगू शकता हा सुशिक्षित आहे. आपल्या देशात किंवा वर्ल्डमध्ये की लिटरसी रेट and education rate. So literacy rate may be any country have a very high, but education rate is still very low everywhere. कारण की आपला जो अभ्यासक्रम आहे, जो स्पेशली लॉर्ड मेकॉलेने इंट्रोड्यूस केला होता, ते विसरायसाठी केला आहे. एव्हरीथिंग वी हॅव टू फॉरगेट. म्हणजे एक्झाममध्ये आपण जे बसलो, एक दोन एक्झाम झाल्यानंतर तुम्ही आठवड्यानंतर सांगितलं की तुम्ही परत एक्झाममध्ये बसा, तो व्हेरी डिफिकल्ट टू रीड. कारण आपल्याला जो सिस्टम इंट्रोड्यूस केलेले आहे एज्युकेशनच्या, ते विसरायसाठी. सो वी फॉरगेट एव्हरीथिंग आफ्टर एज्युकेशन. आज आपल्याला सांगितलं असं की बोर्डमध्ये एक्झाममध्ये बसा, यू कॅनॉट पास. आपण सर विसरलं की जो बाबांनी जे डेफिनेशन दिलेली आहे की मला रीड ए लॉट, अंडरस्टँड ए लॉट अँड रिमेंबर ए लॉट, प्रॅक्टिस, ते नाहीच आहे एज्युकेशन सिस्टममध्ये. यावेळी आपल्याकडे जो अंग्रेजांनी सिस्टम इंट्रोड्यूस केलं, त्यांच्या देशात वेगळे सिस्टम आहे. इंग्लंडमध्ये इव्हन एक्झाम घ्यायचे सिस्टम वेगळा आहे. इथे काय, तुम्ही एक्झामच्या अगोदर 1-2 महिने अभ्यास करा व्यवस्थित, देन यू कॅन वॉमिट इन आन्सर सीट वॉट एव्हर यू रिमेंबर. इंग्लंडमध्ये एक्झाममध्ये तुम्हाला क्वेश्चन पेपर अगोदरच देतात. अर्लियर ते गिव्ह क्वेश्चन पेपर, देन दे सी फ्रॉम वेअर यू हॅव रिटन, म्हणजे तुम्ही किती समजलेले आहे, कुठला ऑथरची डेफिनेशन तुम्ही लिहिलेली आहे आणि ते उत्तर तुम्ही कुठून लिहिलेले आहे, ते समजून लिहिलेले की कॉपी केलेले आहे, त्यांच्या टेस्ट घेतात ते. पण आपल्या इथे ते सिस्टम इंट्रोड्यूस नाही केलं त्याने. आपल्या इथे ते फक्त तुम्ही एक्झामच्या अगोदर काय वाचा, आठवण ठेवा, त्याची मेमोरी शार्प आहे, दे विल गेट गुड मार्क, बाकीला नाही. आणि आपल्या इथे बघू, बाबा एक्झाम्पल पण दिले की एक्झाम दिल्यानंतर मॅक्सिमम स्टुडंट्स गो फॉर सिनेमा बघायला जातात आणि जो शिकलेले आहे ते हिरो हिरोईनच्या चरणमध्ये साधे समर्पित करून टाकतात. आणि 2-3 दिवसानंतर तुम्ही सांगा परत एक्झाममध्ये बसा, ते करा पास. तो हा जो सिस्टम आला, म्हणून बाबाने जो डेफिनेशन दिली की व्हॉट इज ट्रू एज्युकेशन. ट्रू एज्युकेशन में बाबा ने जो डेफिनेशन दी EDC जो प्रत्येक वर्ड लेटरची जो आहे मैंने एक्सप्लेनेशन दिली की ई फॉर एनलार्जमेंट ऑफ माइंड. माइंड कसं एनलार्ज होईल, माइंड एनलार्जमेंट साधना आहे, साधनाचे मन एक्सपांड होणार आहे. सो दॅट आय एम नॉट डिस्कसिंग ऑल, बिकॉज एव्हरीवन नोज दॅट की बाबाने जो एज्युकेशनची डेफिनेशन दिली आहे EDUCATION जो भी प्रत्येकची आहे, तो एज्युकेशनमध्ये युनिव्हर्सल आउटलुक आला पाहिजे, नाईस टेम्परामेंट झाला पाहिजे, त्याने एक परमेश्वराची कृपा त्याला कसं मिळेल ते त्यांच्या भावना आला पाहिजे, लाईफमध्ये डिसिप्लिन आला पाहिजे, स्मार्टनेस पाहिजे. तर ही जी एज्युकेशन जे आहे ना, हे एज्युकेशनची क्वालिटीज स्टुडंटमध्ये डेव्हलप नाही झाली, इट इज नॉट फॉर ट्रू एज्युकेशन. म्हणून बाबाने सर्व प्रायमरी स्कूल्स उघडलेत सर्व ठिकाणी. आणि बाबा किती फोर्स करत होते वर्कर्सवर, तुम्ही किती साला उघडली की नाही उघडली. म्हणजे रिपोर्टिंगमध्ये जो एज्युकेशन डिपार्टमेंटमध्ये पोस्टेड वर्कर आहे त्याला माहिती आहे बाबा हाऊ मच राहील की शाळा उघडा, शाळा उघडा. कारण की यंग जनरेशनला एक शेप द्यायसाठी हा टेंडर बेसमध्येच आपण शेप देऊ शकतो. बाबा एक्झाम्पल पण दिलेले कि जो बांस जब गीला होता है ना, उसी से उसको शेप दिया जाता है, वो सूखने के बाद शेप नहीं आता उसका. इसलिए टेंडर एज में ये एजुकेशन सिस्टम डालने के लिए बाबा डंडा मार मार करके स्कूल खुलवाते हैं. और बाबा का प्लानिंग था, जागृति है, वह स्कूल चिल्ड्रन होम होना बहुत ज़रूरी है. तो ये एजुकेशन बाबा चाहते हैं ट्रू एजुकेशन लोगों को मिले. और एज्युकेशन मतलब कोणाला डिग्री घेतली त्यांनी
आणि डिग्री विकत पण मिळते, सर्वांना माहिती आहे. बरेच ठिकाणी डिग्री विकत मिळते. आणि आता पण पेपर लीक झाला, सर्वांना माहिती नीटचे पेपर जर किती लाखात विकले एक एक पेपर. तो हा कोणाला तरी डिग्री त्यांनी हासिल केली आणि डिग्री त्यांनी कुठून पण आणू शकते, विकत आणू शकते. तर डिग्री इज नॉट ए क्रायटेरिया फॉर एज्युकेशन. तुम्ही किती शिकलेले आहे की आता जो वेस्टर्न एज्युकेशन आहे तेव्हा लिटरली फेल्ड टू इनकल्केट द प्रिन्सिपल ऑफ मॉरॅलिटी इन एज्युकेशन. वेस्टर्न एज्युकेशन कम्प्लिटली फेल झालेलं आहे की एज्युकेशनमध्ये ते मॉरॅलिटी इनकल्केट करूच नाही शकत. नाही इंडियामध्ये पण नाही, बाहेर पण त्यांच्याकडे पण ते मॉरॅलिटी इनकल्केट नाही केलेलं आहे. म्हणून तो मॉरॅलिटी बेस्ड एज्युकेशन शिवाय ट्रू एज्युकेशन नाही होऊ शकत. तो व्हॅल्यू बेस्ड एज्युकेशन पाहिजे. आता बाबाने म्हटलं की व्हॅल्यूज काय, व्हॅल्यूच्या अगोदर एक सांगतो. बाबाने विवेकवर भरपूर जोर दिलेला आहे की कॉन्सायन्स विवेक क्या. तो विवेक बाबा म्हणतात देर आर 2 टाइप्स ऑफ विवेक, बेनिवोलेन्स और बेनिवोलेन्स. म्हणजे विवेक म्हणजे वी हॅव टू थिंक बिफोर डुईंग एनी वर्क वेदर इट इज राइट और रॉन्ग अँड सेलेक्ट राइट इज कॉल्ड विवेक. तो सपोज एक चोर कुठे चोरी करायला गेला आणि पुढे ते ड्रॉइंग रूममध्ये गेल्यानंतर विचारायला कुठून चोरी करायची. आपण विचार करतो चोरी कुठून करायची. देन त्यांना विचारायला की नाही बेडरूममधून करा या किचनमधून करा, कुठून चोरी करा. देन त्यांना दुसरा विचार आला की नाही यांची मेहनतची कमाई आहे आणि त्यांची पण ते आपण चोरी केली तर बरं नाही. देन विचार केला चोरी नाही करायची. देन त्यांनी विवेक वापरला. इसे विवेक म्हणजे यू हॅव टू डिस्क्रिमिनेट व्हॉट इज राईट, व्हॉट इज रॉंग अँड सेलेक्ट राईट. त्याला विवेक म्हणून एज्युकेशनच्या माध्यमातून, शिक्षणाच्या माध्यमातून एक विद्यार्थ्यांच्या विवेक जागृत झाला, त्यांचे कॉन्सायन्स डेव्हलप झाला पाहिजे. आणि ज्यापर्यंत कॉन्सायन्स डेव्हलप होत नाही ते राईट डिसिजन घेऊ शकत नाही. नाव व्हॅल्यूज. आता व्हॅल्यूज जो आहे बाबा म्हणतात की व्हॅल्यूज टेक बर्थ फ्रॉम बॉम्ब ऑफ कॉन्सायन्स. म्हणजे विवेकमध्ये व्हॅल्यूचे जन्म होतो, विवेकमध्ये व्हॅल्यूचे जन्म होतो. अँड जिथे व्हॅल्यूज नाही म्हणजे त्याला विवेकचा म्हणजे डेव्हलप झालेला नाही. आणि हे जे व्हॅल्यूज आहेत आपण म्हणतो की शिक्षण पद्धती व्हॅल्यू बेस्ड पाहिजे, नैतिकता बेस्ड पाहिजे, मूल्य शिक्षण पाहिजे. ही जो व्हॅल्यूज आहे हे व्हॅल्यूज विवेकमधून येतात. आणि जिथे विवेक नाही आहे तिथे बाबा बोलतात की एक तो नॅरो सेंटिमेंट जन्म घेतात. नॅरो सेंटिमेंट म्हणजे ग्रुपिझम, रेसिझम, कास्टिझम, जेंडरिझम ऑल. जिथे नॅरो सेंटिमेंट जन्म घेतात तिथे लेक ऑफ कॉन्सायन्स, विवेक जिथे नाही आहे नॅरो सेंटिमेंट जन्म घेतात. देन डॉग्मा जन्म घेतात. डॉग्मा, रिलिजियस डॉग्मा, रिच्युअल डॉग्मा, व्हेरियस डॉग्मा. अँड एक्सप्लॉयटेशन सुरू होतं. जिथे विवेक नाही आहे तर शोषण सुरू होतं समाजामध्ये. ह्युमन राईट व्हायलेशन होतात या समाज प्रत्येक फील्डमध्ये. आपण बघतोय ते आज पण क्लास घेतली दादाने ते सांगितलं ना, फिजिकल लेवलमध्ये, सायकिक लेवलमध्ये एक्सप्लॉयटेशन आहे. हे की एक्सप्लॉयटेशन सुरू होतं कुठे लेक ऑफ कॉन्सायन्स. याला विवेक जागृत नाही आहे ते नॅरो सेंटिमेंट विल डेव्हलप, देन डॉग्मा विल डेव्हलप अँड दे विल इंडल्ज इन एक्सप्लॉयटेशन. समाजाने शोषण करणार आहे. आता व्हॅल्यूज जो आहे व्हॅल्यूज दोन तरहचे व्हॅल्यूज, ह्युमन व्हॅल्यूज और कार्डिनल प्रिन्सिपल व्हॅल्यूज, त्यामध्ये सोशल व्हॅल्यूज.
कार्डिनल प्रिन्सिपल व्हॅल्यूज ते नेवर चेंज. जे काळामध्ये म्हणजे कालांतरामध्ये बदलत नाही. म्हणजे आपण दुसऱ्याने हेल्प करायला पाहिजे ते 1000 वर्षा अगोदर आज पण आहे, 1000 वर्षानंतर पण तसंच राहील की ह्युमन बिंग शुड हेल्प ईच अदर. या माणसाला एक चांगला रस्ते जायचे आहे, सत्य बोलायचे आहे. त्या काळात पण 1000 वर्षा अगोदर पण त्यांचे इम्पॉर्टन्स तोच होता, आज पण आहे, भविष्यामध्ये राहील. तो कार्डिनल प्रिन्सिपल नेवर चेंजेस. मानवीय मूल्य चेंज होत नाही. दुसरं सोशल व्हॅल्यूज. सोशल व्हॅल्यूज चेंजेस अकॉर्डिंग टू टाइम स्पेस. सोशल व्हॅल्यू बदलत राहत असतात काळाची सुद्धा. आणि एक काळात लोक ज्यांच्याकडे पॉवर होता त्यांची पूजा होत होती. आज ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांची पूजा होते. आपला ड्रेस चेंज झाला. अगोदर 100 years बॅक वर डिफरंट, 1000 years बॅक वर डिफरंट. अँड कुणाला किती समाजामध्ये इम्पॉर्टन्स द्यायचं ते कालांतरामध्ये चेंज होत असतं. सोशल व्हॅल्यू चेंजेस बट ह्युमन कार्डिनल प्रिन्सिपल मानवी मूल्य बदलत नाही. कुठलंही किती वर्ष होऊ द्या त्यांचे तेच राहणार आहे. आणि ज्यांच्याकडे मानवीय मूल्य नाही आहे त्यांचा इगो डेव्हलप होतो. लेक ऑफ व्हॅल्यूजमध्ये माणसाचा अहंकार डेव्हलप होतो. आता ही व्हॅल्यूज कसा डेव्हलप होईल? बाबा म्हणणे की नियम जे फॉलो करणार त्यांचे जे आहे व्हॅल्यूज डेव्हलप होणार, त्यांचे कॉन्सायन्स पण डेव्हलप होणार, व्हॅल्यूज डेव्हलप होणार, मूल्य त्यांचे जीवनात चेंज. आता मध्ये आपण डिस्कस नाही करणार आहे जास्त, कारण की सर्वांना माहीत आहे. तो हाऊ टू डेव्हलप व्हॅल्यूज तो ना. आता करंट एज्युकेशन सिस्टममध्ये हा कम्प्लिटली कॅरियर ओरिएंटेड झालेला आहे. म्हणजे व्हॅल्यू ओरिएंटेड नाही आहे, कॅरियर ओरिएंटेड आहे. आणि आजच्या शिक्षणमध्ये 2 गोष्ट मेनली इम्पॉर्टन्स आहे. एक तर तुम्ही कॉम्पिटेटिव्ह वर्ल्डमध्ये चांगली जॉब कसं घ्यायची त्यासाठी तुम्ही स्टडी करा. यू हॅव टू रीड फॉर व्हॉट, हाऊ टू गेट ए गुड जॉब इन कॉम्पिटेटिव्ह मार्केट. दुसरं आहे जास्त पैसे कसं कमवायचे. म्हणजे एज्युकेशनचा फोकस व्हॅल्यूजवर नाही. एज्युकेशनचा फोकस आहे हाऊ मच यू कॅन इन कॉम्पिटेटिव्ह वर्ल्ड यू कॅन एक्झिस्ट, हाऊ मच मनी यू कॅन अर्न. तो हा एज्युकेशनमध्ये फोकस आहे. वी कॅनॉट ब्लेम टीचर्स अँड लेक्चरर्स, कारण आपला सिलेबसमध्ये नाही आहे ते. मानवीय मूल्य डेव्हलप झालं पाहिजे, ही कुठल्याही सिलेबसमध्ये नाही आहे. आता पण दादा आफ्टरनूनमध्ये म्हणलं आहे की आपल्याकडे जो मोरल एज्युकेशन सायन्स आहे आता सब्जेक्ट सब काढून टाकलेले आहे. वा म्हणजे मोरलिटी मस्ट बी ए सब्जेक्ट फ्रॉम प्रायमरी टू युनिव्हर्सिटी. एव्हरी इयर ही सब्जेक्ट पाहिजे. फ्रॉम द डे वन द चाइल्ड गोज टू स्कूल टिल युनिव्हर्सिटी त्याला ही सब्जेक्टच पाहिजे मोरलिटीचा. मला आमच्या कोणी जपान गेला होता, ते सांगत होतं की जपानमध्ये 1-2 वर्ष मुलाला शाळा पाठवतात ना, ते ABCD शिकवत नाही. ABCD शिकवत नाही, त्यांना मोरल स्टोरीज शिकवतात. फक्त मोरल स्टोरीज सांगतात ते क्लासमध्ये. म्हणजे त्यांचे माइंड तयार करतात की देशासाठी काम करायचं आहे तर मोरलिटी पाहिजे, आयुष्यात मोरलिटी पाहिजे. तो दे वर फोकसिंग ऑन मोरलिटी ओनली. ना या आपण सांगत होता की एज्युकेशन जे आहे मेनली फोकसिंग ऑन दी 2 थिंग्स की नॉलेज कसं वाढवायचं आणि जास्त पैसे कमवायचे. तो स्वामी विवेकानंदचा एक कोट आहे की इफ एज्युकेशन मीन स्टॉक ऑफ इन्फॉर्मेशन, आय कॅन से लायब्ररीज आर द हायेस्ट इंटेलेक्चुअल्स. लायब्ररीज आर हायेस्ट पुस्तक. So, if the education means the stock of information, then I say the libraries are highest intellectual. And Arvindo ne सांगितलेलं आहे education without morality is the same that a drop of poison in a pot of milk. So,
आइन्स्टीनचा एक कोट आहे या एज्युकेशनवर की हा आपला एज्युकेशन विसरायसाठीच आहे सर्वात. त्यांनी सांगितलं की एज्युकेशन इज व्हॉट रिमेन्स आफ्टर वन हॅज फॉरगॉटन एव्हरीथिंग वी लर्न इन स्कूल. आपल्याकडे चांगले शिक्षण घरात मिळतं, अगोदर शाळामध्ये मिळतं आहे, कॉलेजमध्ये मिळतं आहे, पण सर विसरून जाते आहे. एज्युकेशन सिस्टम जे आहे ते विसरायसाठी आहे. आणि बाबा सांगतात की शिक्षण जो आहे की चांगल्या शिक्षणामुळे राक्षस संत होऊ शकतो अँड फॉर बॅड एज्युकेशन संत पण राक्षस होऊ शकतो. आजची पण घटना तुम्ही ऐकली असेल की बँगलोरमध्ये कसं झालं. ते चांगले शिक्षण नाही. बाबा बोलले की गुड एज्युकेशन डेमन कॅन मेड इन टू सेंट अँड if a saint get bad education, he may be turned into a demon. तो हा जसं आपला बॉडीमध्ये बॅकबोन रक्ताचं जे इम्पॉर्टंट आहे ते समाजामध्ये कुठल्याही समाजामध्ये ही एज्युकेशनचे एवढं इम्पॉर्टन्स आहे. म्हणून बाबाने हे एज्युकेशन दिल्यानंतर होल वर्ल्डमध्ये शाळा सुरू करायची. कुठेही गेलं तर अगोदर बाबा सांगायचे शाळा सुरू, कारण ती शाळा सुरू केली तर त्याचे पेरेंट्स कॉन्टॅक्टमध्ये येतात, मुलं कॉन्टॅक्टमध्ये येतात. आणि आपल्याकडे 3 तऱ्हेची शाळा आहे. एक तो जनरल शाळा एमशाई करके आहे, देन प्रौढ शिक्षण पण आहे, अँड नाईट स्कूल्स पण आहे. ते आपण सुरू केलेले नाही आहे, कारण ते स्कूल आपल्याला सुरू व्यवस्थित चालत नाही. तो त्या स्कूलाच्या माध्यमातून प्रौढ शिक्षण, देन नाईट स्कूल्स जो कामावर जातात त्याला काय ते शिकायचे आहे तो गावाला नाईट स्कूल चालू अँड प्रौढ स्कूल अँड हे जे मुलांसाठी एमसाई स्कूल. म्हणजे समाजाच्या प्रत्येक टप्पा ते शाळाची कसं कनेक्ट होईल आणि शाळामधून आपण कसं त्यांना मी चांगले ह्युमन बिंग तयार करू ते प्रत्येक समाजाच्या माणसाला कनेक्ट करा एज्युकेशनच्या माध्यमातून बघा. पण आपण आता शाळा आपली स्टील इज नॉट इन ए गुड कंडिशन. कुठे कुठे चांगली शाळा आहे पण मॅक्सिमम आपली स्कूल जो आहे इज नॉट हेल्दी स्कूल ना. असं चांगले शिक्षण द्यायसाठी बाबांना म्हणलं की टीचर्स कसं पाहिजे, अदरवाईज एव्हरीथिंग विल बी ऑन द पेपर. चांगले शिक्षक नाही आहे त्याला चांगलं एज्युकेशन देणार कोण या जनरेशनला. तो आता शिक्षकांची परिस्थिती आपल्या भारतात तर फार बिकटच आहे. कारण की मी एकदा कोल्हापूरमध्ये गेलो होतो एक कॉलेजमध्ये लेक्चरला. तर तिथे मी रजिस्ट्रारला विचारलं की तुम्ही टीचरला पेमेंट किती देतात. बोले की मग 5-6 वर्ष अगोदरची गोष्ट म्हणजे 3,000. तुम्ही 3,000मध्ये टीचर्स ठेवला, हाऊ व्हॉट यू आर एक्सपेक्टिंग फ्रॉम टीचर्स. ते प्रायव्हेट ट्युशन करणार, त्याला पण एक्झिस्टन्स पाहिजे. ते प्रायव्हेट ट्युशनमध्ये त्याने मुलाला बोलवलं या तिथे जास्त कॉन्सन्ट्रेशन करणार. तो हाऊ दे विल गिव्ह ए गुड टीचिंग टू दी स्कूल्स. वा म्हणलं की टीचर सॅलरी मस्ट बी ॲट पार विथ ज्युडिशरी असं म्हणलं आहे बाबा त्यांनी इव्हॅन्झममध्ये. म्हणजे ज्युडिशरीला जेवढं पेमेंट मिळतं टीचरला एवढं पेमेंट द्यायला पाहिजे, अदरवाईज यू कॅनॉट गिव्ह ए गुड एज्युकेशन. तो टीचर्सची, कारण की टीचर्सच्या खांद्यावर समाज मोठी रिस्पॉन्सिबिलिटी आहे. कारण त्यांचे काय काम आहे, माणसे घडवायचे काम आहे टीचरचा. मी नाशिकमध्ये 8-10 वर्ष अगोदर गेलो होतो DED कॉलेजमध्ये. त्याला विचारलं एक स्टुडंटला मी की तुम्ही वाय यू सिलेक्टेड BEd और DED फॉर युअर कॅरियर. त्याने सांगितलं 2 यंग लेडी, यंग गर्ल बोले मला माणसं घडवायचं आहे. म्हणजे त्यांचे विजन क्लिअर आहे. आणि हीच प्रमाणे सांगितलं आहे टीचरचे काम आहे माणसे घडवायला. आता माणसे घडवायसाठी टीचर्स कसं पाहिजे. बाबाने म्हणलं आहे की टीचर्स मस्ट बी सिलेक्टेड व्हेरी केअरफुली. टीचर्स मस्ट बी सिलेक्टेड व्हेरी केअरफुली. दी हाई academic qualification does not necessarily confer a person a right person to become a teacher. त्याला फार मोठी डिग्री आहे त्यांच्याकडे तर त्याला आपण टीचर देऊ तसं नाही आहे. अँड टीचर म्हणजे सच क्वालिटीज ॲज पर्सनल इंटिग्रिटी म्हणजे व्यक्तिगत सचोटी पाहिजे त्यांची. देन स्ट्रेंथ ऑफ कॅरेक्टर, चारित्रिक ताकद पाहिजे त्यांची. रायटसनेस, नीतिमत्ता पाहिजे त्यांच्याकडे.
फिलिंग ऑफ सोशल सर्व्हिस, समाजसेवाची भावना पाहिजे. देन अनसेल्फिशनेस म्हणजे निस्वार्थपणा पाहिजे त्याला. अँड देन इन्स्पायरिंग पर्सनॅलिटी म्हणजे दुसऱ्याच्या डेव्हलपमेंटसाठी विचार करायला पाहिजे. अँड देन लीडरशिप ॲबिलिटी, नेतृत्वाची क्षमता पाहिजे. बिकॉज टीचर्स हॅव एन एक्स्ट्रीमली एक्झाम्पलरी रोल इन ए प्रोफेशनल स्टँडर्ड मस्ट बी देयर. टीचर्स एवढं चांगलं शिक्षण द्यायला टीचर्स कसं पाहिजे. आणि बाबाने नंतर टीचर्ससाठी एक वेगळं मेसेज पण दिलं आहे की आज आपण समाजामध्ये लोक म्हणतात की आज शिक्षण चांगले नाही आहे, या आजकाल स्टुडंट चुकीच्या मार्गे जात आहे. तो बाबा बोलले की यामध्ये त्यांची मोरलिटी शिक्षा अँड स्पिरिच्युअलिटी शिक्षा ही ड्युटी पेरेंट्सची आहे. ही ड्युटी पेरेंट्सची आहे. नैतिकता आणि आध्यात्मिकताची त्याला शिकवण देणं ही पेरेंट्सची ड्युटी. टीचर ड्युटी ठीक आहे, शाळामध्ये त्यांना बाकी सब शिकवेल, पण ही दोन गोष्ट टीचरवर आपण सोडू शकत नाही. बाबा लास्टमध्ये एवढं म्हणलेले आहे, दोज पेरेंट्स हू आर अनेबल टू गिव्ह टीचिंग ऑफ मॉरलिटी अँड स्पिरिच्युअलिटी, त्यांच्याकडून ते मुलं काढून घ्या. त्यांच्याकडून मुलंच काढून घ्या पेरेंट्सकडून. अदरवाइज दे विल स्पॉइल द जनरेशन्स. तो हे अँड हा जो न्यूमरिझम एज्युकेशन आहे जे आपण वेळपासून डिस्कस करतोय, की अल्टिमेटली व्हॉट ह्या त्याला आपण मोरलिटी डेव्हलप करायचं बोलतोय, त्याला कॉन्सायन्स विवेक डेव्हलप करायचा आहे, त्यांचे व्हॅल्यूज डेव्हलप करायचे आहे. ही सर कशासाठी मी याला म्हणजे लव टू ऑल ह्युमन बीइंग, लव टू ऑल ॲनिमल, लव टू ऑल प्लांट्स, लव टू ऑल क्रिएचर्स. म्हणजे हे समाजामध्ये सर्वांना प्रेमची भावनामध्ये अभिभूत करायचं. हे डेव्हलप झालं की ऑटोमॅटिकली ही भावना निर्माण होईल माणसाची. तो आपला जो नियमनिष्ठ एज्युकेशन आहे ते माणसे घडवायला एज्युकेशन. आणि ज्यापर्यंत चांगले माणसे घडवत नाही आपण समाजाचा निर्माण नाही होत. आणि बाबा म्हणलेलं आहे आजपर्यंत एवढं लाखो सालपासून इन्सान आलेले आहे. लास्ट 15,000 तर बाबा आपल्याकडे इतिहास पण आहे, पण चांगले ह्युमन सोसायटी आपण नाही तयार करू शकले जो आपले पूर्वज आहे. म्हणून बाबाने ही सिस्टम प्रत्येक सिस्टममध्ये हे बाबाच्या कुठलाही सब्जेक्ट घ्या त्या कुठलाही विंग घ्या, अल्टिमेटली दे कम्स टू दी वन थिंग, स्पिरिच्युअलिटी. कारण त्यांचे माइंड एक्सपांड करायचे. वन्स ते माइंड इज एक्सपांड सर्वांना वाटतं हे आपलाच आहे, त्याला पर्याय वाटत नाही. तर ही जी भावना आहे की बाबांचे तुम्ही एज्युकेशन प्राऊड SDM या कुठलेही राहा कुठलेही तुम्ही घ्या, अल्टिमेटली ते कम्स टू द वन पॉईंट की तुम्ही आध्यात्मिकाकडून माइंड एक्सपांड करा. माइंड एक्सपांड करा तर तुमच्या सेवाची भावना डेव्हलप होणार आहे. आणि म्हणून बाबा सांगितले की कर्मसिद्धी आणि ज्ञानसिद्धी. कर्मसिद्धी काय? कर्मसिद्धीमध्ये यू ऑलवेज थिंक अबाउट वर्क फॉर अदर्स, and when you completely work for others, that is कर्मसिद्धी. ज्ञानसिद्धी म्हणजे you always give something to the others. आणि तुम्ही नेहमी दुसऱ्याचाच विचार करताय. आणि विचार करता 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 ॲब्सोल्युटली आर थिंकिंग फॉर द सोसायटी. त्यात तुम्हाला ज्ञानसिद्धी म्हणतात ना. म्हणजे तुम्ही पर्सनली काय विचार करताय स्वतःसाठी. कर्मसिद्धीमध्ये यू हॅव टू वर्क फॉर अदर्स, ज्ञानसिद्धी यू थिंक फॉर अदर्स. म्हणून आपले जेवढे प्रोग्राम्स आहेत त्यामध्ये सांगता जातं की सेवा करा, साधना करा. कारण की यामध्ये माइंडचे एक्सपान्शन होणार. आणि माइंडचं एक्सपान्शन झाले तर आपण हे जे बाबांना दिलेले आहे ते आपण समाजामध्ये इम्प्लिमेंट करू शकतो. आता तुम्हाला कोणी प्रश्न असेल तर प्रश्न ये सेंटिमेंट
सेंटिमेंट के बिना जिंदा नहीं है। मनुष्य है ही सेंटिमेंट के लिए। और अभी हम जो लेक्चर सुन रहे थे उसमें बोला गया और ऐसा बताया गया जो सही भी है कि बहुत सारे सेंटिमेंट से हमको ऊपर उठना है। तो कौन सा सेंटिमेंट से लेकर हम जिए, क्योंकि बिना सेंटिमेंट के हमारा एग्जिस्टेंस नहीं है। तो वो है यूनिवर्सलिज्म। वो सेंटिमेंट को रखना पड़ेगा। वो सेंटिमेंट है यूनिवर्सलिज्म का, और उसको लेकर के हम सारे काम करेंगे, उस भावना को लेकर सारा काम करेंगे। तो न्यू ह्यूमनिज्म की जो बात अलग कर रहे हैं वो परिपूर्ण होगी। मैं जस्ट सप्लीमेंट करूँगा। सेंटिमेंट जो है ना वो दुधारी तलवार है, उससे आप सब्जी भी काट सकते हैं, किसी का गला भी काट सकते हैं। तो सेंटिमेंट को यूज कैसे करना है वो साधक लेकिन सेंटिमेंट को कैसे यूज करना है। ठीक है, अभी जो बीडवरून आपले 1-2 मार्गी आलेले आहेत. बीडमध्ये आपण मागच्या बरेच वर्षापासून बरेच सोशल सर्व्हिस ॲक्टिव्हिटी करतात आपण.